तुम्ही टाइम द्या। सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली, ऐकण्यासाठी विनंती केली। त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली। प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे। नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शाजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली। दुसरी महत्त्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यांनी वाल्मिक कराड जो या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय, पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती। तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली। मला आनंदाने सांगायचं की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित याच्या लक्ष घालीन, कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही। आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र म्हणतो, हा संतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे। आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण जाऊन त्यांना मांडणी केली आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात, ते सुद्धा होऊ नये। इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती केली। तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलून, राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला। बाकी सगळे बोलतात मराठी जरांगे पाटलांनी आता कायद्याची भाषा केलेली आहे, सर्वपक्षीय नेत्यांना शिष्टमंडळ याची सहमत आहे का? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा। संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही, आम्ही सगळे जण मध्ये पडलो। विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल। मेलेल्याला जात आहे का? माणुसकीची हत्या झाली, हो तुकडे गेले त्याचे, त्याला जाळून मारला, या सगळ्या प्रकरणाची गुन्हा पूर्ण महाराष्ट्रात आहे, त्याच्यात कसले जाती अंतर?